राजकीय विरोधकांनी प्रशासनाला हाताशी धरून आपल्या विरोधात तडीपारीचा प्रस्ताव तयार केल्याचा आरोप शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केला आहे। या प्रस्तावाविरोधात न्यायालयात दाद मागण्याचे त्यांनी जाहीर केले असून शिवसेना अशा कारवायांविरोधात खंबीरपणे उभी राहील असंही त्यांनी म्हटलंय। त्यांनी ज्यासाठी पैसे घेतले होते त्यांच्याकडून, समोरच्या पार्टीकडून, ते पैसे बुडणार असं दिसलं आणि त्याच्यामुळे त्यांनी हे आरोप करायला सुरुवात केली। घनश्याम पाटीलने हा अहवाल सादर केला शासनाला आणि तो गुप्त अहवाल सुद्धा नगर शहरामध्ये ताबडतोब हे झाला, लीक झाला। खरं आजपर्यंत असा अहवाल लीक कुठंच झालेला नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेला नाही। आणि म्हणून या सगळ्या गोष्टी पाहत असताना मी वरपासून खालपर्यंत पाहत असताना म्हणजे जे खरे गुन्हेगार आहेत त्या मर्डर केस मधले दगडफेक झाली, तिथं पोलिसांना अडवलं। कशाला अडवलं? दगडफेक पोलिसावर कोणी केली तर दगडफेक तिथल्या लोकांनी केली, शिवसैनिकांनी केली नाही। ज्यांचे लोक त्या ठिकाणी ज्यांची हत्या झाली ती त्यांनी केलं होतं। याला कारण म्हणजे पहिल्या दिवशी ज्या निवडणुका झाल्या त्यावेळेला तुम्हाला आम्ही अर्ज दिले होते का इथं काही घडू शकतं। तो जो अक्षय शिंदे होता हा सुद्धा भ्रष्ट अधिकारी, याची बदली झाली। त्याच्यानंतर तो परमार, तो भी एक नंबरचा भ्रष्ट अधिकारी, त्याची बदली झाली। या लोकांनी केलेले हे प्रस्ताव आहेत आणि म्हणून या ठिकाणी या पद्धतीने या नगर शहरामध्ये चालू आहे। त्याच पद्धतीने गणपतीमध्ये दंगल व्हावी म्हणून आपल्याला माहित असेल का नगर शहरामध्ये पहिला मांडव पाडला गेला तो शिवसेनेचा। आणि म्हणून हे सगळ्या जे घटनाक्रम आहे तेव्हापासूनचे तर आतापर्यंतचे जे हद्दपारीचा प्रस्ताव, परवाच्या दिवशी तुम्ही पाहिलं असेल का नगर शहरामध्ये जे दंगल करतात त्यांच्यावर भी तेच केसेस टाकतात आणि जे दंगल घडवतात त्यांच्यावर भी तेच केसेस त्या ठिकाणी दाखल करतात। आणि म्हणून पोलीस स्टेशन हे हप्ते घेण्याचा काही अधिकारी अड्डा झालेला आहे। जे अन्याय अत्याचार या नगर शहरामध्ये करतील त्याच्या विरोधामध्ये शिवसेना उभी राहणार आहे। मी स्वतः हे तडीपाराचं मला फार मोठं हे नाही, तडीपार करणं किंवा या गोष्टी शिवसेनेच्या जीवनामध्ये येऊनच जातात, पण याच्या पाठीमागे हेतू असा आहे का निवडणुका येत आहेत आणि म्हणून जे खालचे कार्यकर्ते त्यांना भीती दाखवणं हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे। का जर भैयाला तडीपार केलं तर मग पाठीमागचे जे खालचे कार्यकर्ते असतात ते थोडेसे हे होतात। परंतु शिवसेनेमध्ये जसा नेता असतो त्याच पद्धतीने खालचा कार्यकर्ता सुद्धा त्याच जातीचा असतो, तो याला कधीच भीत नाही। मला वाटतं का 25 वर्षाचा आमदार मंत्री हद्दपारीची नोटीस मला तर महाराष्ट्रात निघाली नसेल कोणालाच, याची माहिती घेतोय। आणि लवकरात लवकर या ज्या अधिकाऱ्यांनी हे सगळं केलेलं आहे त्यांच्या विरोधामध्ये मी विधानसभेच्या समोर उपोषणाला दोन्ही जे कुटुंब आहेत त्यांना घेऊन बसणार आहे। कार्यक्षम अधिकारी यावं इथं, इतका मोठा नगर जिल्हा, ते जिल्ह्यामध्ये अशा अधिकारी असल्यावर हे जिल्हा कसा चालणार? अनेक गुन्हे दाखवले पण ते सगळे सुटलेले आहेत, बाकी काही नाही माझं। बरं, माझ्यावर जे गुन्हे ते सरकारी राजकीय गुन्हे, माझा पर्सनली गुन्हे नाही। कोणाला धरलं, कोणाच्या घरामध्ये घुसलो, कोणाच्या हे केलं, जागा घेतल्या बळकावल्या का, काय प्लॉट घेतले कोणाचे का, कोणत्या व्यापाऱ्याला किंवा जे इंडस्ट्रीजवाले त्यांना खंडणी मागितली, असे कोणतेच गुन्हे लोकांसाठी केलेले, म्हणजे पाण्यासाठी मोर्चा असेल, लाईटच्या संदर्भात मोर्चा असेल, मोर्चाचं माध्यम, बाकी काही नाही।